सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्राणी रूपालीला म्हणत असते की गदग्रहण संपलं आहे आणि तुझी वशीकरणाची शक्तीसुद्धा निकामी झाली आहे. घरातील सगळेजण तुझ्या तावडीतून मुक्त झाले आहेत. तर अद्वैत म्हणत असतो की आता आम्ही सगळेजण तुझ्या विरोधात एकत्र येऊन लढणार. आता तुझा अंत जवळ आला आहे. आणि ते ऐकून रूपाली घाबरते. तर नेत्रा तिच्या पुढे जात म्हणते की मी तुला म्हटलं होतं ना, तुझ्या पापाचा घडा भरला आहे. आता देवी आई स्वतः येऊन तुला शिक्षा देणार. आणि त्यामुळे रूपाली खूप घाबरते. तिला नेत्रामध्ये स्त्रीनयना देवी दिसू लागते. त्यानंतर मग फाल्गुनी नेत्राच्या जखमेवर औषध पाणी करत असते. आपण नेत्रावर चाकूने वार कसा काय करू शकतो या गोष्टीचा विचार करून ती सतत रडत असते. नेत्रा तिची समजूत काढत म्हणत असते की ताई, तुमची काही चूक नाही आहे. मात्र फाल्गुनी काही ऐकत नाही. तिला घडलेल्या प्रकाराबद्दल खूप वाईट वाटत असतं. तर तेजसही तोच सगळा विचार करत असतो. तो अद्वैतला म्हणत असतो की आम्ही एवढे दिवस त्या विरोचकाच्या वशीकरणाच्या ताब्यात होतो. एवढ्या दिवसांमध्ये आम्ही काय केले, कसे वागलो आहोत, मला काहीच आठवत नाही. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला खूप वाईट वाटत आहे. आणि मग ते दोघेजण नेत्रा आणि अद्वैतला म्हणतात की प्लीज आम्हाला सांगा एवढ्या दिवसांमध्ये नेमकं काय घडलं. मात्र नेत्रा आणि अद्वैत त्यांना काही सांगत नाही. ते दोघेजण त्यांना समजवतात की आता तुम्हाला आरामाची गरज आहे, त्यामुळे तुम्ही आराम करा आणि या सगळ्या गोष्टींचा विचार नका करू. आणि मग ते फाल्गुनी आणि तेजसला कायम एकत्रच राहायला सांगतात आणि विरोचकाच्या पुढे सुद्धा जाऊ नको असंही म्हणतात. आणि त्यावर ते दोघेजण हो म्हणतात. दुसरीकडे रूपाली तिच्या रूममध्ये असते. तिला सतत घडलेला प्रकार आठवत असतो. आणि असं अचानक काय घडलं ज्यामुळे हे सगळेजण आपल्या तावडीतून मुक्त झाले, आपली शक्ती नाहीशी झाली, याचाच ती विचार करत असते. आणि मग तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते. ती रूपालीला म्हणते की काय झालं विरोचका, तुझी शक्ती नाहीशी झाली का? तर रूपाली तिच्यावर चिडून म्हणते की हे सगळं एवढं लवकर संपणार नाही, एवढं लक्षात ठेव. तर नेत्रा तिचा हात पकडत म्हणते की उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. कारण जर मनोरमा आजींची शक्तीसुद्धा नाहीशी झाली असेल तर मग तुला स्वतःला सुद्धा बरं करून घेता येणार नाही. आणि मग ती रूपालीला आरशापुढे घेऊन जात म्हणते की एक काम कर, तू आता स्वतःलाच वश कर. तसंही तुला लोकांना वश करायला, त्यांना आदेश द्यायला खूप आवडतं ना, मग आता तू स्वतःलाच आदेश दे. मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र रूपाली मोठ्याने ओरडूनच तिला थांबवत म्हणते की तुला सुद्धा माहिती आहे इतक्या लवकर हे सगळं संपणार नाही आहे, हे सगळं एवढं सोपं नाही आहे. तर नेत्रा म्हणते हो, नाहीच आहे सोपं. देवी आईपेक्षा वरचढ होणं. आणि जेव्हा देवी आई निद्रिस्त होती तेव्हा तर तू काही करू शकली नाही. आता तर देवी आई जागृत झाली आहे. मग विचार कर तुझं काय होईल. तुझा अंत जवळ आला आहे, एवढंच लक्षात ठेव. आणि मग त्यानंतर नेत्रा अचानक त्रिनयना देवीच्या रूपात येते, तर रूपाली विरोचकाच्या. आणि मग नेत्रा रूपालीला सांगते की विरोचका, मी पुन्हा एकदा रणांगणात उतरले आहे तुझा वध करण्यासाठी. आणि मग ती तेथून निघून जाते. तर रूपाली खूप घाबरलेली असते. दुसरीकडे इंद्राणीच्या हाताला जी जखम असते त्यावर अद्वैत गरम पाण्याचा शेक देत असतो. इंद्राणीची अवस्था बघून नेत्रा अद्वैतला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर मग अद्वैत म्हणतो की नेत्रा, खरं तर आत्ता जे काही घडलं ना त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे. म्हणजे खरंच हे सगळेजण वशीकरणातून मुक्त झाले आहेत ना, की आपण बाबांच्या वेळी जी चूक केली होती ती चूक आपण परत करतोय. आणि त्यावर नेत्रा म्हणते नाही साहेब, ते सगळेजण खरंच रूपालीच्या तावडीतून मुक्त झाले आहेत. आणि मी स्वतः विरोचकाच्या डोळ्यात ती भीती बघितली आहे. आणि आता त्याची ती शक्तीसुद्धा नाहीशी झाल्यामुळे तो कोणालाही वश करू शकणार नाही. आणि त्यामुळे अद्वैतच्या जीवात जीव येतो. तर इंद्राणी म्हणत असते की आता हे सगळं लवकरच संपणार आहे, कारण मला 5व्या पेटीचा मार्ग सापडला आहे. आणि ते ऐकून या दोघांनाही आश्चर्य वाटते. नेत्रा विचारते 5वी पेटी? त्यावर इंद्राणी म्हणते हो, कारण 4थी पेटी विरोचकाकडे आहे. आणि ती पेटी विरोचकाचीच असल्यामुळे तिला ती पेटी उघडता आली. तिने मला त्या पेटीमध्ये असणारं पिंपळपान दाखवलं, त्यावरील श्लोक सर्पलिपीत लिहिले होते. आणि त्यातील काही श्लोक तिने मला वाचून दाखवले. तिला त्यांचा अर्थ जाणून घ्यायचा होता आणि त्याचसाठी तिने मला डांबून ठेवलं होतं. आणि मग ती नेत्रा आणि अद्वैतला ते श्लोक ऐकवते. अद्वैत पटकन ते श्लोक रेकॉर्ड करून घेतो. आणि मग त्यानंतर त्याचा नेमका काय अर्थ असेल याचाच ते तिघेजण विचार करत असतात.
आणि मग नेत्रा त्रिनयना देवी आईकडे प्रार्थना करते की 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा आम्हाला मार्ग दाखव. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेत्रा त्रिनयना देवी आईसमोर दिवा लावते. ती देवीकडे प्रार्थना करत असते की आत्तापर्यंत प्रत्येक संकटामधून तू आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढला आहे, आम्हाला मार्ग दाखवला आहे. आता 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्गसुद्धा मला दिसतोय, पण तू फक्त त्या श्लोकांचा अर्थ उलगडण्यासाठी आम्हाला मदत कर. त्यानंतर मग शेखर आणि केतकी नाश्ता करण्यासाठी येतात. मात्र ते दोघेही आपण रुपालीच्या ताब्यात असताना नेमकं काय काय केलं असेल याचाच विचार करत असतात. आपण नेत्रा, अद्वैत, इंद्राणीला खूप त्रास दिला एवढं तर त्यांना माहिती असतं आणि त्याचाच त्यांना खूप त्रास होत असतो. तर नेत्रा आणि अद्वैत त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण काही उपयोगच होत नाही. आणि मग शेखर त्या सगळ्यांची माफी मागत म्हणतो की मी नेमकं काय केले मला काही आठवत नाही, पण मी तुम्हाला त्रास दिला असेल, तुम्हाला दुखावलं असेल तर प्लीज मला माफ करा. तर केतकीसुद्धा त्यांची माफी मागत असते. तर नेत्रा त्यांना समजावते की जे काही घडलं त्यात तुमची काही चूक नव्हती, कारण तुमच्या वागण्यावर कंट्रोलच नव्हता आणि आम्हाला काही त्रास झालेला नाही आहे. उलट या सगळ्याचा सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला झालाय. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच रुपाली त्या ठिकाणी येते आणि ती हसतच शेखर आणि केतकी समोर जाते. तर शेखर लगेच बाजूला जातो. तर रुपाली म्हणत असते की अरे बिंडोक राजाध्यक्ष, काय झालं? तू आज साडी नेसायचा विसरलास का? आठवतंय ना तुला, तू साडी नेसून त्या वावशीच्या थेरड्यासोबत कशी फुगडी खेळला होतास ते? आणि ते ऐकून शेखरला खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर रुपाली केतकीला म्हणते की काय ग जिगरबाज बेवडे, उतरली का तुझी नशा? मात्र ते ऐकून केतकी खाली मान घालते. तर रुपाली हसतच अद्वैतला विचारते आणि तो आपला कुत्रा कुठे आहे अर्धवटराव तेजस? आणि ते ऐकून शेखर केतकी चिडतात, पण नेत्रा त्यांना शांत राहायला सांगते. तर रुपाली हसतच म्हणत असते की खरंच खूप मजा आली होती. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.